विठ्ठल पादीर यांना की तुमच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रथम या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच एक मेडल देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे। आणि असलवाडी एकच सांगेन, जरी 37 धावा आज झाला नाही तरी देखील तुम्हाला पुढील वाटचालीसाठी बेस्ट ऑफ लक आणि पुढच्या वर्षी पुन्हा एकदा याच क्रीडांगणावरती मिळूया। खरं तर आपण जेव्हा एखाद्या संघाच्या समोर जेव्हा पराभूत होतो ना तेव्हा त्या संघांकडून काहीतरी नवीन शिकायला मिळतं आणि आज मात्र धनगरवाडी ए संघानं असलवाडी संघाला पराभूत केला आणि असलवाडी या संघाला कुठेतरी वाटलं होतं की आपण हा सामना जिंकू शकतो, परंतु खरं तर गोलंदाजी इतकी चांगली राहिली धनगरवाडी ए या संघाची आणि खरं तर प्रत्येक फलंदाजला लवकरात लवकर बाद केला। खास करून अमोलची विकेट जेव्हा मैदानाच्या बाहेर आली ना तेव्हा मात्र असलवाडी हा संघ पूर्णपणे ढासळला आणि त्यांना तो सामना सोडावा लागला आणि या ठिकाणी हारला असलवाडी संघ। आणि असलवाडी संघ तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे, तुमचा लांबूनचा प्रवास आहे त्यामुळे तुम्ही घरी जाताना सुखरूप प्रवास करा, कुठल्या प्रकारची घाई गडबड करू नका जेणेकरून तुम्ही घरी सुखरूपपणे प्रवास करा। तुमची घरी कोणतरी वाट पाहत असो, मग तुमचे आई वडील बहीण आणि तुमच्या मिसेस देखील वाट पाहत असा, जेणेकरून सुखरूप पद्धतीने तुम्ही प्रवास करा आणि पुन्हा एकदा 2025 मध्ये याच क्रीडांगणावरती मिळवा। चला जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं। नाव बॅक टू द क्रिकेट। दुसऱ्या फेरीतील पहिलीच मॅच 3 षटकांची लढत 55 ताकीद द्या। 15 मिनिटांच्या आतमध्ये पहिला पूर्वार्ध संपलं पाहिजे, 15 मिनिटांच्या आतमध्ये खरं तर पहिली इनिंग ही समाप्त झाली पाहिजे हे लक्षात असू द्या। दुसऱ्या फेरीतील पहिलीच मॅच एकासाठी आपण बाजू लवाली ज्या संघाने खरं तर ओमसाई खडकी संघाला पराभूत केला आणि दुसऱ्या साईडने आपण पाहिलं तर बेडीसगाव संघाने जांभिवली बी या संघाला पराभूत केला। सागरबागचा संघ होता। फुलर लेनचा चेंडू आपण पाहतोय मिड विकेट रिजन मध्ये कोणी नाही आणि चेंडू ओव्हर द रोक मिळतील धाबा परिपूर्ण 4 फलंदाज अजयच्या बॅट मधून चौकार। दमदार व्यक्तिमत्व आणि खरं तर महाराष्ट्र पोलीस म्हणून ज्यांची ओळख आहे आणि काल आपण त्यांचा संघ पाहिला, खरं तर टॉप 3 तिसऱ्या सामन्यामध्ये खरं तर बेडीसगाव ब संघ होता आणि त्यांना पराभूत व्हावा लागला जांभिवली ए या संघाच्या विरोधात। खरं तर सन्माननीय जगदीश दादा दरवडा यांचं या ठिकाणी शुभागमन झालं गेलं आणि त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे। जरी एकाच गावातून बेडीसगाव या संघाच्या 4 ते 5 संघ जरी असतील तरी देखील त्यांच्यासाठी हा गाव महत्वाचा आहे आणि त्यांना नेहमीच माहिती आहे की आपण टीमला पाठिंबा देणं हे देखील गरजेचं आहे आणि ते आज मात्र आवर्जून आपल्या बेडीसगाव ए या संघाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी सज्ज झाले। त्यांचं देखील या ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे। फलंदाज या ठिकाणी बाद झालाय, पहिला धक्का लागत असताना फलंदाज अजय बॅक टू द पवेलियन। या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर आपण मायक्रोफोन वरती करूया परिवर्तन आणि ऐकूया व्हॉइस ऑफ बेडीसगाव वांगणी विभागातील एक दमदार आणि सुमधुर आवाज सन्माननीय जगदीश दादा दरवडा यांचा आवाज। थँक्यू सो मच। धन्यवाद सोनू भाऊ। आपले जे आजचे दुसऱ्या दिवसाचे सामने आणि दुसरा राऊंड चालू झालेला आहे आणि सोनू भाऊनी मला जी बोलायची संधी दिलेली आहे तर मनपूर्वक त्यांचे आभारी असून तसेच आपले खडकी सर्व खेळाडूंचे ग्रामस्थाचे मनपूर्वक आभार। आणि पुढील बॉल फेकतोय खूपच असा बाहेर आणि हंपरनी वाईट असा घोषित केलेला आहे।
कालपासून असेच भव्य दिव्य सामने आयोजित केलेले आहेत आणि विशेष म्हणजे आपल्या आदिवासी बांधवामध्ये खेळाडूमध्ये एक चांगली उत्साहात येण्यासाठी आता आपल्याकडं प्रत्येक ठिकाणी लाईव्ह यूट्यूबवर मॅच असल्यामुळे मुलं खूप आनंदाने खेळतात आणि पुढील बॉल फेकतोय तो लव्हाळी संघाचा खेळाडू आणि विकेट मिळालेला आहे लव्हाळी या संघाला आणि बेडीसगावचा तर राहुल याला तंबूत परतवलेला आहे. लव्हाळी संघाची जे खडकी संघाला जे मॅच झालेले त्यातही आपला 11 नंबर जर्सी घातलेला बॉलर यांनी खूप अशी मेहनत घेऊन मला वाटते 4 का 5 विकेट घेतलेले होते आणि तशीच हा तो बेडीसगाव संघासोबतही तशीच बॉलिंग करतोय. तरी बेडीसगाव संघाच्या खेळाडूने देखील लक्षपूर्वक बॅटिंग केली तर त्याला पण तो चक्रावून सोडल्यासारखा झालेला आहे. असा तो बॉलर 11 नंबर जर्सी घातलेला राहुल पुढील बॅटिंग साठी गेलेला बेडीसगावचा बॅट्समॅन अंकुश आणि लव्हाळी संघाचा बॉलर पुढील बॉल फेकतोय. बघूया अंकुश हा आपल्या बेडीसगाव संघासाठी काय कामगिरी करतो याच्या सर्व प्रेक्षकांनी पाहत आहेत. इथं लाईव्ह मध्ये बघत आहे जे थर्ड अंपायरचा डिसिजन आहे आणि नो बॉल दिलेला आहे. लव्हाळी संघाला पुन्हा हा बॉल फेकायला लागेल आणि आता मला वाटतं हा बॉल फ्री हिट असणार. एक धाव काढलेली आहे. पुढील बॉल फेकतोय तो फ्री हिट असून आणि मारा करतो तो गणपत परंतु निर्धात चेंडू काढलेला आहे आणि एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे बेडीसगावची 9 आणि विकेट झाले 2. या मॅचीतला पुढील ओव्हर टाकतोय तो लव्हाळीवाडी संघाचा दीपक आणि त्याला मारा करतोय बेडीसगाव संघाचा अंकुश. बॉल फेकलेला आहे उंचावरून असं मारलेला आहे आणि त्याच्या खाली कॅच खूप अशी छान घेतलेली आहे आणि अंकुशला परतावा लागणार आहे. लव्हाळी संघ असा खूप असं प्रॅक्टिस करून आलेल्यासारखा दिसतोय कारण त्याही खडके सोबत जे मॅच काढली त्यात देखील अशीच बॉलिंग केलेली आहे अचूक बॉलिंग करून. मित्रांनो आपली बॉलिंग अचूक असली तर कुठलाही बलांडा संघ असतो तरी त्याला आपण कमी रनामध्ये रोखू शकतोय आणि असंच दाखवत आहे आपला लव्हाळी संघाचे बॉलर दीपक.
आता पुढील बेडीसगावचा बॅट्समॅन तो सुभाष आणि आपल्या संघासाठी किती रन प्राप्त करतोय असे सर्व प्रेक्षकांचे तसेच टीमचीही आशा वाढलेली आहे. आणि पुढील बॉल फेकतोय तो 757चा जर्सी घातलेला बॉलर. मस्त असा टोलवलेला बॉल बाउंड्रीच्या दिशेने झालेला आहे. आणि तशीच अशी उत्कृष्ट अशी फिल्डिंग होऊन लवारी संघाने त्यांनी कमीत कमी मला वाटले 2 रन आपल्या संघासाठी वाचवलेले आहेत. खूप अशी रनिंग बिटवीन द असून पुढील बॉल फेकतो तो दीपक लवाळीचा आणि मारा करतोय तो बेडीसगावचा सुभाष. मस्त टोलवलेला बॉल असा तरी पण फिल्डरची थोडीशी चिळपिळ झालेली आहे तरी पण बॉल उचलून त्याने बॉलरकडे फेकून एकच रन दिलेला आहे. सॉरी 2 रन दिलेले आहे. या ओव्हरमधला पहिल्याच बॉलात विकेट गेलेला होता. नंतर 2-2 आलेले आहेत आणि परत स्टेटला मारून तिथे फिल्डर असून आणि मस्त असा उचललेला बॉल थ्रो. मला वाटलं एकाच रनावर समाधान मानावं लागेल या बेडीसगाव संघाला. स्ट्राईक एंडला आहे गणपत. आणि बॉलिंग करतोय तो दीपक. मारा करेल गणपत. मस्त असा टोलवलेला बॉल आणि उत्कृष्ट अशी फिल्डिंग करून लवाळी या संघाने 2 रन वाचवलेले आहेत. दीपक असा बॉलर आहे की बेडीसगावचे फलंदाजाला रोखून धरलेला आहे. चौकार षटकार मारून देत नाही अशी जोखीम करून आहे. आणि पुढील बॉल फेकतोय तो दीपक. त्याला मारा करतोय गणपत. आणि मला वाटतं बॉल बॉलरच्या हातातून सुटला की काय असं झालं. आणि लेग बायच्या दिशेने 4 रन. वाईट भेटलेला आहे हा. आणि परत दीपकला हा बॉल फेकावा लागणार. आणि या बॉलचा गणपत काय करतय या सगळ्या प्रेक्षकांचं तसेच खेळाडूंचे लक्ष आहे का दीपक पण चपळाईने अशी बॉलिंग करून गणपतला रोखून धरलेला आहे. नुसते 2-1-2च आहेत. कट लावलेला बॉल फक्त एकाच रनावर समाधान मानावं लागेल. या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे त्या 22 आणि 3 विकेट. शेवटची ओव्हर आहे हाणामारीची ओव्हर आहे. बघूया बेडीसगाव संघ या ओव्हर मध्ये किती स्कोर मारतोय. तसेच 22 2 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 रन आहे. आणि लवाळी संघाचा कर्णधार आता कुणावर ओव्हरची जबाबदारी सोपवत आहे याची सर्व प्रेक्षकांना तसेच त्यांच्या खेळाडूंना उत्सुकता वाटलेली आहे. या सामन्यातली शेवटची ओव्हर असून हाणामारीची असून आणि बॉलिंग करतोय तो गौतम आणि त्याला मारा करतोय बेडीसगाव संघाचा गणपत. तिसऱ्या ओव्हरचा पहिलाच बॉल फेकणारा 17 नंबर जर्सी घातलेला लवाळी संघाचा बॉलर गौतम आणि त्याला मारा करतोय गणपत. मस्त असा गॅपला मारलेला आहे परंतु फिल्डरची अशी मिस
स्टँड होऊन त्याला बॉल सापडलेला आहे आणि कणकणीत चौकार लावलेला आहे आणि बेडसगाव संघाला या बॉलवर 4 रन मिळालेले आहेत. उत्कृष्ट अशी बॉलिंग टाकलेली होती, परंतु काय फिल्डरने त्यांना बॉलरला साथ दिल्या नसल्यामुळे त्याला बॉलरला अपयश आलेलं आहे असा दिसत आहे. आणि पुढील बॉल फेकणारा तो गौतम आणि मारा करेल पुन्हा गणपत. हाणामारीचा षटक आहे, कारण खेळाडूही हा ओपनरला आलेला असून तो काय थांबणार नाही असं तो फुल तयारीत असून, परंतु बॉलर पण तसं सतर्कतेने बॉल फेकत आहे. आणि पुढील बॉल फेकतोय तो गौतम. मस्त असा टोलवलेला बॉल. बघूया काय होतं. फिल्डर खाली आहे, परंतु फिल्डरच्या वरून जाऊन कणकणीत षटकार. उत्कृष्ट असा गणपत ओपनिंगला येऊन छान अशी लास्ट ओव्हरला बॅटिंग करतोय आणि त्यांचे बेडसगावचे खेळाडू देखील खूप खुश होतात, त्याला प्रोत्साहन करतात. हाणामारीचा षटक असून मस्त अशी बॅटिंग करतो तो गणपत. पुढील बॉल फेकतो तो गौतम आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला आहे, परंतु फिल्डरच्या डोक्यावरून गेले असून पुन्हा एकदा एक षटकार. उत्कृष्ट अशा गॅप मध्ये मारलेला आहे, परंतु फिल्डर आहे आणि तसाच जोमाने पकडलेला आहे आणि तरी पण 2 रनासाठी रोखू शकले नाही. पुढील बॉल फेकतोय तो गौतम आणि डॉट बॉल. मस्त असा गॅप मारलेला आहे गणपतने आणि बघूया तसाच फिल्डरची मिसअंडरस्टँड झाली तू महिना आणि तरी पण आता बघू किती सांगू रन हे करतोय. अंपरनी किती रन पकडायचे? 3. 3 ओव्हरीच्या समाप्तीनंतर बेडसगाव संघाचा 43 रन झालेले आहेत आणि लवाळ या संघाला 44 रनाचा आव्हान ठेवलेलं आहे 3 ओव्हरमध्ये. मित्रांनो, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण राखून घ्या, आपल्याकडे खूप वेळ कमी आहे, कारण आज काही तांत्रिक अडचणीमुळे आपले संघ वेळेवर आल्या नसल्या कारणाने थोडी सामने उशिराने चालू झालेले आहेत. कारण हा क्रिकेट संघ आहे, सूर्यप्रकाश आहे तोपर्यंतच खेळा, अंधार झाल्यानंतर दिसणार नाही आणि तुम्हालाच अडचण येणार. बेडसगाव या संघाने हाणामारीच्या षटकारमध्ये तिसऱ्या जवळजवळ मला वाटले 21 रन मारलेले आहेत, त्यामुळे त्यांचा
43 असा स्कोर उभारलेला आहे. लवाळी संघापुढे विनसाठी 44 रनाचा आव्हान ठेवलेलं आहे आणि तसेच लवाळी संघाचे असे बलांडी फलंदाज आहे. आता ते कसे स्कोर मारून आपल्या संघाला विजय करतात यांचे सर्वांचे लक्ष वेधलेले आहे. आणि तसेच बेडीसगावी संघ असा बलांडे असून आता बॉलर काय करतात असे सर्वांचे लक्ष आहे. मित्रांनो, आपले आदिवासी समाज बॅट्समॅनला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर जावे. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना बेडीसगाव विरुद्ध लवाळी या पहिल्या इनिंगमध्ये बेडीसगाव या संघाने 43 रन मारलेले आहे आणि लवाळी संघापुढे 44 रनाचे आव्हान ठेवलेले आहे. आणि लवाळी संघाचे ओपनिंगचे फलंदाज फलंदाज पिचवर दाखल झालेले आहेत आणि बॉलची पाहणी करत आहेत. तसेच बेडीसगाव संघाचाही उत्कृष्ट असा बॉलर संजय 777 घातलेली जर्सी हा देखील बॉलिंग टाकण्यासाठी तयार असून आणि आपल्या संघासाठी किती रन कमी देईल याचे सर्व संघ खेळाडूंनी आणि प्रेक्षकांचे लक्ष आहेत. पहिलाच बॉल फेकलेला असला तो संजयने आणि त्याला मारा करत होता तो लवाळी संघाचा खेळाडू, परंतु त्याला बॉल काही समजलेला नाही आणि अशा प्रकारे डॉट बॉल काढलेला आहे असा संजयने. बेडीसगावचा संजय बॉल फेकतोय दुसरा आणि दुसरा देखील डॉट केलेला आहे. लवाळी या संघाच्या खेळाडूला काही कुसफुस होते आणि त्याला बॉल काही बॅटीला लावता येत नसते. पुढील बॉल फेकतो तो संजय आणि मारा करतोय तो आणि मस्त असा गॅपला मारलेला आहे आणि त्यामुळे धावलेला बेडीसगावचा खेळाडू आणि तरी पण तीन रन मारलेले आहे लवाळी या संघाने. बेडीसगाव संघाच्या फिल्डरनी खूप अशी रनिंग करून 1 रन वाचवलेला आहे. मित्रांनो, या मॅच मध्ये एक रन सुद्धा महत्वाचा असतो आणि त्याच्यासाठी एवढी मेहनत घेतली म्हणजे खरोखरच तयारीनेच बेडीसगाव हा संघ उरलेला आहे. तसेच लवाळ देखील संघ मस्त असा गॅपला मारलेला होता, परंतु खेळाडूची आणि बॉलची शर्यत लागलेली त्यात फिल्डर हा विजय झालेला आहे. पुढील बॉल फेकतोय तो संजय आणि मारा करतो तो लवाळी संघाचा खेळाडू लेफ्टी आणि पहिलाच गॅपला मारून आणि खणखणीत चौकार त्यांनी लवाळी संघाच्या बॅट्समॅननी बॉलरचा अंदाज घेऊन मस्त अशी बॅटिंग करून गॅप मध्ये मारून खणखणीत चौकार मारलेला आहे आणि त्याला फिल्डर देखील रोखू शकला नाही. पुढील बॉल फेकतो तो संजय आणि मारा करतोय तो आणि पुन्हा एकदा तसेच फिल्डरच्या आणि बॉलची शर्यत लागून बॉल विजय झालेला आहे आणि खणखणीत चौकार.
मस्त असे 3 बॉल फेकले होते, परंतु या नंतरच्या 2 बॉलांनी संजयला साथ दिलेली नाही आणि यावरचा शेवटचा बॉल फेकतो तो संजय. मस्त असा पुन्हा एकदा टोलावलेला बॉल आणि बाउंड्रीच्या बाहेर खणखणीत 4 रन. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 15. एक ओव्हरीच्या समाप्तीनंतर स्कोर झाले तो 15 आणि 2 ओव्हर बाकी आहे. 12 बॉलाचा 29 रन 29 याची लवाळी संघाने नोंद घ्यायची, तसेच बेडसगाव संघाने देखील नोंद घ्यावी. 12 बॉल आणि आवश्यकता आहे ते 29. पुढील ओव्हर टाकतोय तो बेडसगावचा, मला वाटलं 1 जर्सी घातलेला राहुल. आणि त्याला मारा करते लवाळी या संघाचे खेळाडू. दुसऱ्या ओव्हरीचा पहिलाच बॉल आणि मारा करतोय. मस्त असा टोलवलेला बॉल आहे, गॅप मध्ये आहे. बघूया फिल्डर अडवतो की काय. मस्त अशी उत्कृष्ट फिल्डिंग असून परंतु तो बाउंड्रीच्या बाहेर गेला. त्यापर्यंत किती धावा होतात बघ, सगळ्यांचे लक्ष आहेत. आणि धावून सुद्धा 4 रन काढलेले आहेत आणि बॉल अडवून काही मोबदला भेटलेला नाही, परंतु खूप असे प्रयत्न करून बेडसगावच्या खेळाडूने बॉल अडवलेला आहे, परंतु काय रन काय वाचू शकला नाही. पुढील बॉल फेकतोय तो राहुल आणि मारा करतो तर लवाळीवाडीचा संघाचा ओपनिंगचा बॅट्समॅन. उत्कृष्ट असा थ्रो लावलेला आणि खूपच असा जोरात षटकार लागून आणि समालोचकांना सलामी दिलेला आहे. मित्रांनो, माराल तर डायरेक्ट स्टेजच्या यादी मारा. आपली इथे यंत्रणा आहेत आणि ते खूप महाग आहेत. नक्कीच सोनू दादा. पुढील बॉल फेकतोय तो राहुल, मारा करतोय तो संजय आणि बघूया आता भगवान काय करतोय. आणि उत्कृष्ट अशी फिल्डिंग करून तरी पण मला वाटतं 2 रन धावलेले आहेत. नऊ बॉल आणि 17 धावाची आवश्यकता आहे. या दोन्ही संघाची नोंद घ्यायची. पुढील टॉच विणण्यासाठी धनगरवाडी आणि कुराडपाडा या संघाच्या कर्णधारांनी टॉच विणण्यासाठी इकडे येण्याची, स्टेजवर येण्याची कृपा, टॉच बॉक्स मध्ये येण्याची कृपा करावी. सोनूभाऊला मी विनंती करतोय की टॉच विन करून घेण्याची कृपा करावी. बॉल फेकतोय तो राहुल आणि 8 बॉल 15 रन. आणि आज
मस्त असा टोललेला आहे. भगवान बघूया काय करतो. आणि झेल दान जमिनीला दान झालेले आहे आणि परत थ्रो बॉल झाल्यामुळं खूप अशी गचाल बेडसगावचं क्षेत्ररक्षण आणि याचाच फायदा होतो लवाळी या संघाला. आणि सोनू दादाला आज नेहमीच त्यांच्या हातामध्ये माईकच असतो, पण यावेळी त्यांना टॉर्च उडवण्याची संधी मिळाली असल्याने त्यांना खूप बरं वाटलेलं आहे. कुराडपाडचा संघ तसेच धनगरवाडा संघ हे टॉर्च विन होत आहे. पुढील बॉल फेकतोय तो राहुल, मारा करतो तो लवाळी संघाचा खेळाडू फिल्डरला इकडं बिकडं कर्णधार लावत आहे, परंतु तो काय त्यांची फिल्डिंग एवढी मिस झाली आहे. मित्रांनो, कॅच तो मॅच असं जे समीकरण सांगतायत ते खरोखरच सत्य असतंय. एवढी सोन्यासारखी जर संधी सोडत असतील आणि पुन्हा एकदा जीवनदान दिलेलं आहे आणि 1 रन मिळालेला आहे. ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झालेल्या आहे 33 आणि शेवटचा हाणामारीच्या षटकामध्ये 6 बॉलमध्ये 11 रनाची आवश्यकता आहे. यांची दोन्ही संघांनी नोंद घ्या मित्रांनो. 6 बॉल आणि कंपल्सरी 11 रन. बेडसगाव संघाची एवढी मिस फिल्डिंग झाली तर मित्रांनो कसं होणार, कारण फिल्डिंग मिस झाली तर आपल्या संघालाच धोका असतो. यांचे सर्व खेळाडूंना जाणीव असून देखील फिल्डर जर अशा चुका करत असेल तर बॉलरने काय करावं असा प्रश्न पडत असतो. परंतु तसंच लवाळी संघाला देखील साथ चांगली भेटते आणि ते पण खूप असे ताकदीने बॉल टोलवतात आणि विजयाच्या वाटचाली करते चालत आहेत. आता हाणामारीच्या षटकामध्ये 1 ओव्हरमध्ये 11 रन, 6 बॉल आणि 11 धावा आणि मला वाटतं बॉलिंग अंकुशकडे सोपवलेलं आहे. 1 नंबरची जर्सी घालून आहे आणि बघूया जर्सी प्रमाणेच 1 नंबर काढतो की काय, असे सगळ्यांचे लक्ष वेधलेले आहे. तसेच लवाळी संघाची देखील ओपनिंगची जोडी आहे, त्यांना आतापर्यंत एकही विकेट मिळालेला नाही. यांची बेडसगावची संघाची पूर्ण खेळाडू पण देखील सेट झालेले आहेत, परंतु मिस फिल्डिंग झाल्यामुळं त्यांनाही देखील काही करता आलेलं नाही. आणि पहिलाच बॉल फेकतोय तो अंकुश, मारा करतोय तो लेफ्ट हँडर लवाळी संघाचा बॅट्समॅन. पहिलाच बॉल मला वाटतं डॉट काढलेला आहे. उत्कृष्ट असा अंकुशने बॉलिंग केलेले आहे आणि त्यांच्या कर्णधारने राहुल यांनी अंकुशवर जबाबदारी सोपवलेली आहेत. त्याला विश्वास असेल का अंकुश आपली मॅच काढू शकतोय. तसेच लवाळी संघाचे देखील बॅट्समॅन हे मस्त, मला वाटलं दुसरा पण देखील डॉट बॉल काढलेला आहे आणि आता 4 बॉलने 11 धावेची आवश्यकता आहे. मित्रांनो, मला वाटतं थर्ड अंपरची मागणी केलेली आहे. मित्रांनो, आपली खेळाडू वृत्ती आहे तरी पण बघा
खेळाडूसाठी एवढे उपकरण साधून देखील आपले आणि जोरदार असे अपील करून देखील हंपरचा निर्णय हा अंतिम असतो आणि अपील फेटाळलेले आहे. आता 3 बॉल आणि 11 धावा. जवळजवळ अंकुशने पूर्ण बॅट्समॅनला रोखून धरलेला आहे. मस्त असा टोलवलेला बॉल बॅक गॅप मध्ये आणि काय करतोय तो बघूया. आणि तरी पण मला वाटले 2 धावा मिळालेले आहेत. आता 2 बॉल आणि 9 धावा असं समीकरण असून लवारी संघानेही देखील खूप अशी पहिल्या 2 ओव्हरी बॅटिंग केलेली होती, परंतु लास्टच्या ओव्हरमध्ये अंकुशने रोखून धरलेला आहे. पुढील बॉल फेकतोय तो अंकुश आणि मार. मस्त असा तोडवलेला बॉल आणि त्याच्या खाली आहे संजय आणि अशी झेल सोडलेली आहे जमिनीला दान. मित्रांनो, अशा कॅच सोडल्या तर काय खरं नसतं. एवढ्या इझी कॅच जर सोडणार तर काय अवघड काम आहे. आणि त्यांना टाइम पण लवारी संघाला खूप असा टायमिंग साथ देत आहे आणि त्याची उत्कृष्ट अशी बॅटिंग होत आहे. आता 1 बॉल आणि धावा आहेत त्या 6. बघूया लास्टचा बॉल आणि 6 धावाची आवश्यकता आहे. पिडिसगावच्या खेळाडूने संजयने उत्कृष्ट फिल्डिंग करून देखील 2 रन वाचवलेले आहेत, परंतु ती झेल जमिनीला दान केलेले आहे. एक बॉल आणि कंपल्सरी 6 धावा. शेवटचा बॉल, धावा आहे 6 लवाळे संघाला आणि शेवटचा बॉल फेकतो तो अंकुश आणि मस्त असा टोलवलेला बॉल. तरी पण राहुलला काय अडला नाही आणि दानेशने त्याला मदत केल्यामुळे बाउंड्री वाचलेली आहे. आणि अशा प्रकारे बिडिसगाव हा संघ विजय झालेला आहे. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन, तसेच हरलेल्या संघाचे देखील खूप खूप कौतुक. मित्रांनो, मॅच सोपी आणलेली होती, परंतु अंकुशनी चांगली बॉलर केल्यामुळं लवाळी या संघाच्या खेळाडूंना काही बॉल समजले नाही, कारण ती ओपनिंगची जोडी होती